हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये ॲटोसमचा वापर करून सम, मिनिमम, ॲव्हरेज, मॅक्सिमम हे कसं काढायचं ते आपण शिकलेलो आहोत. आज मी तुम्हाला इथं अलाइनमेंट नावाचा ग्रुप शिकवणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या 6 वेगवेगळ्या प्रकारच्या अलाइनमेंट दिसत आहेत. लेफ्ट आहे, सेंटर आहे, राईट आहे किंवा टॉप आहे, मिडल आहे, बॉटम आहे. त्यानंतर इथं ओरिएंटेशन आहे, जे टेक्स्टचं ओरिएंटेशन असतं. त्याच्यानंतर आपण इन्क्रीज डिक्रीज इंडेंट बघणार आहोत. रॅप टेक्स्ट कसं वापरायचं ते बघणार आहोत आणि मर्ज अँड सेंटर नावाचा ऑप्शन कसा यूज होतो तो आपण बघणार आहोत. समजा मी काय केलं, ह्याच्यामध्ये हे जे सिरियल नंबरचं जी रो आहे त्याची मी थोडी हाईट वाढवली आणि हाईट वाढवल्यानंतर आणि हे जे सिरियल नंबर आहे त्याची विड्थ कमी होते ह्याच्यामध्ये पहिल्यांदा, कारण आपल्याला अलाइनमेंट बघायची आहे. अलाइनमेंट त्याच्यानुसार साईज वाढवल्यानंतर आपल्याला अजून चांगलं लक्षात येईल. आता सध्या जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हे जे सिरियल नंबर जे नाव आहे आता सध्या ते काय घेते, बॉटम अलाइनमेंट घेते, कारण सिलेक्ट डिफॉल्टमध्ये ते टेक्स्ट बॉटम अलाइनमेंटला आहे. जर मला ते टेक्स्ट मिडलला पाहिजे असेल मी मिडल सिलेक्ट करणार, जर मला ते टेक्स्ट टॉपला पाहिजे असेल तर मी टॉप अलाइनमेंट काय करणार, सिलेक्ट करणार. आणि आपोआप ते काय करतात, टेक्स्ट असल्यामुळे लेफ्ट अलाइनमेंट घेतात. जर मला ते टेक्स्ट सेंटरला पाहिजे असेल तर सेंटरला घेऊ शकते. जर ते टेक्स्ट मला राईट साईडला पाहिजे असेल ते टेक्स्ट राईट साईडला इकडनं घेऊ शकते. त्याच्यानंतर जर समजा मला हे जे टेक्स्ट आहे त्याला रोटेट करायचं असेल, समजा मी इकडनं टॉप जी रो आहे म्हणजे ती सिलेक्ट केली. त्याच्यानंतर अलाइनमेंट नावाच्या ग्रुपमध्ये मी इथे आली ओरिएंटेशनला. ओरिएंटेशनमध्ये इथे मला वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्स्टचे ओरिएंटेशन दाखवतात. एंगल, काउंटर क्लॉकवाईज, एंगल क्लॉकवाईज, व्हर्टिकल टेक्स्ट, रोटेट टेक्स्ट अप, रोटेट टेक्स्ट डाऊन. तुम्हाला जो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू इच्छिता तो इथून सिलेक्ट करू शकता. समजा मला व्हर्टिकल टेक्स्ट घ्यायचं आहे, मी व्हर्टिकल टेक्स्ट घेतल्यानंतर आपोआप मला हे जे सिरियल नंबर किंवा माझे जे टेक्स्ट आहे ते व्हर्टिकली अरेंज झालेले दिसेल. तर समजा मला ह्याच्यामध्ये अजून थोडेसे जास्त ऑप्शन्स बघायचे असतील तर मी काय करू शकते, तर फॉर्मॅट सेल अलाइनमेंट म्हणून ऑप्शन आहे, त्या फॉर्मॅट सेल अलाइनमेंटवर क्लिक केलं. मला इकडं दाखवत आहे बघा, टेक्स्ट ओरिएंटेशन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असेल टेक्स्ट तुम्ही ते घेऊ शकता. लेफ्ट साईडला घेऊ शकता, सेंटरला घेऊ शकता, राईटला घेऊ शकता किंवा व्हर्टिकली वापस तुम्हाला टॉप अलाइनमेंट घ्यायची, बॉटम अलाइनमेंट घ्यायची, करून तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता सध्या हे 0 डिग्री आहे. जर समजा तुम्हाला स्लाइटली रोटेशन करायचं असेल तर तुम्ही ह्याची डिग्री काय करू शकता, चेंजेस करू शकता. ओकेचं बटन प्रेस केलं तर तुम्हाला व्हर्टिकली रोटेट टेक्स्ट अप किंवा केलं आहे. जर मी इथं वापस फॉर्मॅट सेलमध्ये गेले आणि बरोबर हा डॉट बरोबर मध्यभागी आणला, ओकेला क्लिक केलं, अशा प्रकारे माझं जे टेक्स्ट आहे बरोबर माझ्या पहिल्या स्थितीमध्ये आलेलं दाखवत आहे. ठीक आहे, इथं हे टेक्स्ट ओरिएंटेशन. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे इन्क्रीज इंडेंट नावाचा. आता हा इन्क्रीज इंडेंट म्हणजे काय असतो, जर तुम्ही नीट तर गेलात कसं दाखवते, मूव्ह युअर कंटेंट फार्दर अवे फ्रॉम द सेल बॉर्डर. म्हणजे जे टेक्स्ट आहे, तुम्ही जे टेक्स्ट टाईप केलं, म्हणजे मी सिरियल नंबरचं जे टेक्स्ट आहे सिलेक्ट केलं, मग लेफ्ट अलाइनमेंट देते. आणि त्याच्यामध्ये हे जे मार्जिन दाखवलं जाते त्या सेलचं, त्या मार्जिनपासून सेलचं मार्जिनपासून तुमचं टेक्स्ट किती पुढं न्यायचं आहे, तर तुम्ही इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करा तर थोडं पुढे जाणार आहे. आणि जर डिक्रीज इंडेंटवर क्लिक केलं तर ते तुम्हाला इकडनं पाठीमागं आलेलं दाखवलं जात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये रॅप टेक्स्ट नावाचा ऑप्शन आहे. हा खूप इंटरेस्टिंग ऑप्शन आहे. समजा मी काय केलं, हे नेम ऑफ स्टुडंटचा जो कॉलम आहे त्या कॉलमची विड्थ जी आहे ती कमी केली. ठीक आहे, आणि मी इथला सोशल सायन्सचा जो शब्द आहे किंवा जे टेक्स्ट कमी टाईप केलं त्याची पण विड्थ मी काय कमी केली. त्याच्यामध्ये काय दिसतं, माझे जे हे जे नावं आहे, मी जे टाईप केलेली नावं आहेत नेम ऑफ स्टुडंटची, ते मला कट झाल्याने दिसतं. नेम ऑफ ST दिसतं, स्टुडंट पूर्ण स्पेलिंग दिसत नाही. किंवा मला इथं सोशल दिसतं, सायन्स नाव दिसत नाही. मग मला जर ते टेक्स्ट पूर्ण माझ्या सेलच्या साईजनुसार दिसलं गेलं पाहिजे, त्यासाठी हा एक ऑप्शन आहे रॅप टेक्स्ट नावाचा. जर मी ह्याच्यावर क्लिक केलं, आपोआप ते जे नेम ऑफ स्टुडंट नावाचा शब्द आहे आपोआप त्या सेलच्या साईजनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून दाखवलं जातं. सेम इथं सोशल सायन्समध्ये आपण जसं केलं, रॅप टेक्स्टवर क्लिक केलं, आपोआप हे सोशल सायन्स जे आहे त्या साईजनुसार, त्या सेलच्या साईजनुसार ते काय करतं, ते टेक्स्ट आपल्याला
परचेस करून घेणार आहे. ठीक. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्याला इथे मर्ज अँड सेंटर नावाचं. आता समजा मी जे मार्कशीट टाईप केलेलं आहे त्याला मला इथे हेडिंग द्यायची आहे मार्कशीट म्हणून. त्यासाठी मी काय करेल 4-5 सेल्स काय करणार आहे सिलेक्ट करा. आपल्याला जेवढे लागणार तेवढा आपण सेल सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये मर्ज अँड सेंटर नावाचा ऑप्शन दिसेल. मर्ज अँड सेंटरवर जर तुम्ही क्लिक केलं तर ते काय होणार आहे, आपण सिलेक्टेड जेवढ्या आपण सेल केल्या होत्या त्या सेलची एक मोठी सेल तयार करून दिली आहे. आणि जर मी ह्याच्यामध्ये एखादं टेक्स्ट टाईप करायला गेले, समजा मी इथं टाईप केलं मार्कशीटला, ठीक आहे, तर ते जे टेक्स्ट आपण टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिसतं त्याच्यामध्ये की ते बरोबर मध्यभागी टाईप आलेले म्हणजे सेंटर अलाइनमेंट घेतलेली आहे आणि ते मर्ज झालेले आहेत 4-5 सेल्स. मर्ज म्हणजे एकत्र होणे. आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या सेल्स आपण काय केल्या एकत्र केल्या. जे टेक्स्ट आहे ते काय म्हणलं आपण त्याला कमांड दिली सेंटरला घ्या, तर ते बरोबर त्यांनी अलाइनमेंट आपल्याला काय केली सेंटर अलाइनमेंट करून दिली. मला जर चेंज करायचं असेल तर मी ह्याच्या अलाइनमेंट नंतर सेंटरला किंवा राईटला लेफ्टला करू शकते किंवा टॉपला मिडलला बॉटमला मला ज्या ठिकाणी ते टेक्स्ट हवं असेल त्या ठिकाणी मी ठेवू शकते. समजा मला ह्याची साईज वाढवायची आहे, हाईट साईज वाढवायची आहे, तर त्या टेक्स्टची साईज वाढवून ते बॅकग्राऊंडचा कलर बदलायचा आहे, शब्दाचा कलर बदलायचा आहे. मला जे काय फॉर्मॅटिंग परत नंतर मला करायचं आहे ते फॉर्मॅटिंग परत नंतर मी याच्यावर इकडनं करू शकते. ठीक आहे. हा मर्ज अँड सेंटर नावाचा ऑप्शन आहे. तर त्याच्याच खाली एक ऑप्शन आहे मर्ज अक्रॉस नावाचं. तर त्यासाठी मी काय करते, खालच्या साईडला थोडं स्क्रोल करून इकडं एक 4-5 सेल्स वापस सिलेक्ट करते. त्याच्यामध्ये काय दाखवलं जाते, जर मी सेल सिलेक्ट केलं मर्ज अक्रॉसवर गेलं तर इथं जर तुम्ही मर्ज अक्रॉसवर गेलं तर इथं तुम्हाला काय दिसतंय की फक्त कॉलमच्या लाईन्स इकडनं निघून गेल्या. तुम्हाला मी थोडं बॉर्डर करते ह्याला. जर मी इथं ऑल बॉर्डर केलं तर इथं काय दाखवलं जातं, इथं माझे जे कॉलमच्या ज्या लाईन्स आहेत त्या इरेज झालेल्या आहेत. रोच्या लाईन्स मला आहेत तसंच दाखवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे फक्त मला मर्ज करा, अक्रॉसली करा, म्हणजे फक्त कॉलमच्या लाईन्स तुमच्या काढून टाका असं सांगितलं. त्याच्याच खाली ऑप्शन आहे मर्ज सेल्सचा. म्हणजे तुमच्या जसं मर्ज सेंटर केलं आपण सेम तसंच आहे, फक्त थोडा चेंज आहे. जर मी मर्ज सेल्सवर क्लिक केलं तर ते मर्ज अँड सेंटर सारखं मर्ज होतं. पण जे मी टेक्स्ट ह्याच्यामध्ये टाईप करायला केले किंवा मी इथं ABC टाईप केलं तर अलाइनमेंट ह्याची काय होणार आहे, लेफ्ट अलाइनमेंट होणार आहे, सेंटर अलाइनमेंट घेणार नाही. एवढाच फक्त त्या मर्ज अँड सेंटरचा आणि मर्ज सेल्सचा फरक आहे. आता वापस समजा मला ह्याच्यामध्ये अनमर्ज करायचं असेल तर मी त्याच ठिकाणी जाणार आणि अनमर्ज सेल्सवर क्लिक करणार. अनमर्ज सेल्सवर क्लिक केली वापस आपण पहिल्यासारखं आलो आहे. इथं पण मी वापस काय करते, ह्याच्यामध्ये अनमर्ज सेलवर क्लिक करते. अनमर्ज झालेलं दाखवते आपल्याला. समजा मी याची बॉर्डर काढून टाकली तर आपलं तो जे जसं आपलं शीट होतं त्याप्रमाणे आपल्याला इथं आलेलं दाखवलं जात आहे. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल इथपर्यंतचं. जर तुम्हाला अजून पुढचा भाग शिकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लक्षात आला असेल तर लाईक करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.